हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियसली जे प्रॉब्लेम सॉल्व केले तर त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेप्स फॉलो केल्या त्याच्याबद्दल माहिती बघतो आणि त्यानंतर एक पोर्टल फ्रेमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करून बघणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूत की स्टिफनेस मॅट्रिक्स मेथडमध्ये स्टेप्स कोणत्या कोणत्या आपण फॉलो करतो. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण कोणत्या स्टेप्स फॉलो करतो त्याची इन्फॉर्मेशन बघूत आपण. तर फर्स्ट स्टेप जे आपण कोणत्याही प्रॉब्लेम्सच्या म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स मेथडच्या प्रॉब्लेममध्ये फॉलो करतो तर ती आहे कायनेमॅटिक इंडिटरमिनेसी काढणे. तर कायनेमॅटिक इंडिटरमिनेसी काढल्यानंतर सेकंड स्टेप आपण करतो तर ती आहे फिक्स रेंज मोमेंट काढणे. त्यानंतर मग थर्ड स्टेपमध्ये आपण काय करतो, जॉईंट्सला फिक्स रेंज मोमेंटची समेशन कॅल्क्युलेट करणे, सम कॅल्क्युलेट करणे. आणि फोर्थ स्टेप आहे हे फिक्स रेंज मोमेंटची सम जॉईंटला कॅल्क्युलेट केल्यानंतर फोर्थ स्टेपमध्ये आपण काय करतो तर फोर्थ स्टेपमध्ये आपण स्टिफनेस कोएफिशियंट फाइंड आउट करतो. स्टिफनेस कोएफिशियंट फाइंड आउट केल्यानंतर मग आपल्याला फिफ्थ स्टेपमध्ये काढायचं असतं तर व्हॅल्यू ऑफ अननोन्स म्हणजे थीटा बी, थीटा सी, डेल्टा जे काही अननोन्स असतील तर त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करत असतो फोर्थ स्टेपमध्ये. तर त्या स्टेपमध्ये आपण म्हणू शकतो की आपण कॉम्पॅटिबिलिटीची जी इक्वेशन आहेत तर त्याचा आपण यूज करून जे अननोनच्या व्हॅल्यू आहेत तर त्या अननोनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणे हे फिफ्थ स्टेप झाली. आणि सिक्स स्टेपमध्ये काय करतो तर आता हे अननोनच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत झालेले आहेत, समजा थीटा बी, थीटा सी, डेल्टा वगैरे अशा ज्या व्हॅल्यू आहेत त्या माहीत झालेल्या आहेत. तर त्या व्हॅल्यूचा यूज करून आपण फायनल मोमेंट्स कॅल्क्युलेट करतो. स्लोप अँड डिफ्लेक्शनचं इक्वेशन आपण यूज करून फायनल मोमेंट कॅल्क्युलेट करतो. मग आता हे फायनल मोमेंट भेटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून BMD किंवा हे मोमेंटच्या व्हॅल्यूवरून आपल्याला शिअर फोर्सेस वगैरे कॅल्क्युलेट करायला येऊ शकतं. तर अशा प्रकारे ह्या 6 स्टेपने आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो स्टिफनेस मॅट्रिक्स मेथडचा. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की जर बीम असेल एखादा अशा टाईपचा बीम असेल तर ह्याचा हा प्रॉब्लेम म्हणजे इकडे समजा एक सिम्पली सपोर्टेड आहे, इकडे एक सिम्पली सपोर्ट आहे, काहीतरी लोडिंग आहे समजा ह्याशी. तर ह्या लोडिंगसाठी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूत की समजा जर ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स दिलेत, समजा हा पुढे ओव्हर हँगिंग पोर्शन दिलेला आहे आणि हे असं लोडिंग कंटिन्यूमध्ये दिलेली आहे. तर मग अशा केसमध्ये हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तर आपल्याला इथपर्यंत जर केस दिली तर ही केस माहीत होती, पण आता हा ओव्हर हँगिंग पोर्शन आहे तर ह्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करतो तर यासाठी आपण इतकं लक्षात घेतलं पाहिजे की हा जो ओव्हर हँगिंग पोर्शन आहे तर ह्या ओव्हर हँगिंग पोर्शनला जर आपण ह्या लोडिंगला कन्वर्ट करून घेतलं म्हणजे कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल तर धिस लोडिंग इज इक्वल टू couple produced by this moment produced by this loading at this point and the value of load which will be act at this point. Means simply I will draw the required change in loading due to this overhanging portion. तर मग ह्याच्यामुळे काय काय चेंज होईल बघा. तर ह्या UDLमुळे समजा हा W इतका UDL असेल आणि हा लेंथ L इतका असेल तर मग इथे ह्या समजा हा पॉईंट C आहे असं कन्सिडर करू. तर ह्या C पॉईंटला एक्स्ट्रा आपण एक UDL कन्सिडर करतो, मोमेंट कन्सिडर करतो WL इंटू L/2 इतका मोमेंट आणि WL इतका पॉईंट लोड ह्याच्या इक्वॅलंट इथं आपण कन्सिडर करायचा. आणि ॲज युजल आपण जो प्रिव्हियस मेथडनी जो बीम सॉल्व केलेला होता तर त्याच मेथडनी हा बीम सुद्धा सॉल्व करायचा. बाकी सर्व सेम असेल, फक्त ह्या लोडला आपण असं कन्वर्ट करून घेतला. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हे लक्षात घेऊ शकतो की हा इथे पण एक पॉईंट लोड तर हा पॉईंट लोड जो आहे तर ह्या पॉईंट लोडचा इफेक्ट BMD मध्ये काहीच नसेल किंवा फिक्स रेंज मोमेंटमध्ये पण नसेल कारण हा सपोर्टवर आहे, हा पॉईंट लोड जो आहे सपोर्टवर आहे. म्हणजे आपल्याला हे फक्त ह्या मोमेंटचा कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडरेशन करायचं आहे. तर हे मोमेंटचं कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडरेशन केल्यानंतर म्हणजे ह्याला आपण P1 असं कन्सिडर करू शकतो. म्हणजेच ही एक्सटर्नल कपल म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट बघणार आहेत तर ते ॲनालिसिस ऑफ पोर्टल फ्रेम.
बाय स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. तर इथे मी एक क्वेश्चन दिलेला आहे, स्टिफनेस ॲनालाइज द फ्रेम बाय स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. तर इथे ॲसिमेट्रिक एक फ्रेम घेतलेली आहे. तर ह्या फ्रेममध्ये ह्या आर्मवर काहीच लोडिंग नाही आहे आणि इकडच्या CD आर्मवर पण काही लोडिंग नाही आहे. तर सेंट्रल जो पोर्शन आहे BC, तर ह्याच्यावर लोडिंग दाखवलेली आहे. ठीक आहे. तर 40 किलो न्यूटन इतकं लोड इथे दाखवलेलं आहे. तर आपण बघूत की 1 बाय 1 कसे ह्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करतात. तर फर्स्ट स्टेप काय असेल की कायनॅमेटिक इनडिटर्मिनसी फाइंड आउट करायचं आहे. तर कायनॅमेटिक इनडिटर्मिनसी फाइंड आउट कशी करणार आपण, तर हा असिमेट्रिक फ्रेम आहे, तर त्याच्यामुळं ह्याची ह्या प्लेनमध्ये, ह्या डायरेक्शनमध्ये किंवा ह्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट होऊ शकते. जेव्हा लोडिंग वाढायला लागेल तर तेव्हा ह्या डायरेक्शनमध्ये ह्याची मुवमेंट होऊ शकते किंवा डिस्प्लेसमेंट होऊ शकते. तर ही झाली फर्स्ट KI, इथे डेल्टा दाखवलेली आहे. तर सेकंड काय, तर A आणि D पॉईंट ह्या दोन्ही पॉईंटला फिक्स सपोर्ट आहे, तर त्याच्यामुळे इथे कोणत्या प्रकारची मुवमेंट अलाउ केली जाणार नाही. मग उरले जॉईंट कोणते, B आणि C. तर B आणि C हे हिंजसारखे ॲक्ट करतात, तर त्यामुळं इथे फक्त रोटेशन अलाउड असेल. तर मग Bला एक रोटेशन अलाउड असेल आणि Cला, तर मग इथे θB आणि θC, इथे θB ची व्हॅल्यू आणि इथे θC ची व्हॅल्यू. तर हे अशा प्रकारे KI इज इक्वल टू 3 आपण कॅल्क्युलेट केलं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल, तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण फिक्स्ड एंड मोमेंट कॅल्क्युलेट करतो. तर फिक्स्ड एंड मोमेंट AB पोर्शनसाठी आणि CD पोर्शनसाठी, म्हणजेच MAB, MBA, MCD, MDC ह्या 0 असेल, कारण याच्यामध्ये लोडिंग नाही आहे काही. ह्या पोर्शनला आपण बघू शकता इथे पण लोडिंग नाही आहे आणि इथे पण लोडिंग नाही आहे, त्याच्यामुळं मग ह्या व्हॅल्यू 0 घेतलेल्या आहेत. MBC आपण कॅल्क्युलेट केलं तर हे असिमेट्रिक कॉन्सन्ट्रेटेड लोडच्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू इतकी येते. ठीक आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तर हे MCB ची व्हॅल्यू इतकी येते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पोर्शन बघणार आहेत. तर आता आपण फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट केली, तर त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट केलं की फिक्स्ड एंड मोमेंट कशी असेल. तर फर्स्ट स्टेपमध्ये कायनॅमेटिक इनडिटर्मिनसी काढली, सेकंड स्टेपमध्ये फिक्स्ड एंड मोमेंट काढल्या, थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काढावे लागेल समेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट ॲट जॉईंट्स. तर फर्स्ट समेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट ड्यू टू डिस्प्लेसमेंट, तर त्याला आपण म्हणतो ADL1. तर हे 0 असेल. तर हे ADL1 म्हणजे ॲक्शन करस्पॉन्डिंग टू डिस्प्लेसमेंट. तर ह्याचं 0 असेल ॲक्शन, म्हणून तर मग त्याची डिस्प्लेसमेंट झालेली स्ट्रक्चरची. सेकंड, आता आपण इथे ADL2 म्हणजेच फिक्स समेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट ॲट जॉईंट B. तर ते येईल समेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट्स ॲट जॉईंट B, ADL2. तर त्याची व्हॅल्यू येईल MFBA प्लस MFBC, कारण हे Bचे आहे समेशन. तर ह्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, तर त्यानुसार मी इथे डायरेक्टली आन्सर लिहितो. तर त्याची येते -35.56 किलो न्यूटन मीटर. आणि ADL3 ची व्हॅल्यू म्हणजेच समेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट ॲट C, तर त्याची व्हॅल्यू असेल MFCB प्लस MFCD. तर ह्याची व्हॅल्यू येईल 17.778 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. तर मग हे आता आपण समेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट सुद्धा कॅल्क्युलेट केलं. आता ह्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार. तर नेक्स्ट स्टेप आहे स्टिफनेस कोएफिशियंट कॅल्क्युलेट करायची. तर स्टिफनेस कोएफिशियंट आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो ते बघूत एकदा. तर फर्स्ट, जर इथे डिस्प्लेसमेंटमुळे जो स्टिफनेस कोएफिशियंट येणार आहे, तर फर्स्ट आपण जे डायरेक्शन कन्सिडर करतोय, तर S11. तर आता आपण बघू S11 कसं कॅल्क्युलेट करायचं. तर S11 म्हणजे काय, फोर्स रिक्वायर्ड ॲट B अँड C फॉर युनिट डिस्प्लेसमेंट ॲट B अँड C. तर मग हे ह्याची व्हॅल्यू डायरेक्टली आपण लक्षात ठेवायची की फोर्स रिक्वायर्ड ॲट B for unit displacement is 12 EI by L cube, where L is length of BA, and at C 12 EI upon L cube, where L is length of CB. Okay, so CD, I think it is CD.
So it is BA and this one is CD, length of CD, and this is BE. So by this formula we can calculate value of S11. It is 0.243. Now S12 will have value of 6 EI upon L square, where L is length of BA. 1 2 साठी म्हणजे 1 हा पॉईंट आपण 2 हा पॉईंट आपण बी कन्सिडर केला म्हणून 1 2 साठी लेंथ येईल BA पोर्शनची, ही जी लेंथ आहे. आणि S13 साठी किंवा S31 साठी ही लेंथ येईल आणि त्याच्यासुद्धा व्हॅल्यू असेल 6 EI upon L स्क्वेअर. ठीक आहे. तर मग हे अशा प्रकारे S12 S11 आणि S13 अशी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. मग ह्याच्यानंतर S22 ची व्हॅल्यू म्हणजेच when we apply unit rotation at B, what is the value of moment produced in the form of action. तर मग इथे बघू शकतो आपण की जर बीला जर रोटेशन अप्लाय केलं तर इकडे 4EI/L आणि इकडे पण 4EI/L असं मोमेंट इथे प्रोड्यूस होईल. तर मग इथे आपण तसं लिहिलेलं आहे 4EI/L. BA लेंथ, BA ची लेंथ असेल इथं आणि इथं BC ची लेंथ असेल, तर त्याची व्हॅल्यू 1.33 EI इतकी येते. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण S32 कॅल्क्युलेट करतो. तर आपण हे डिस्कस केलेलं आहे S32 कसं कॅल्क्युलेट करायचं. S32 किंवा S23 ह्याच्या व्हॅल्यूज वगैरे आपण डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी. तर नेक्स्ट स्टेप आहे S33 ची कॅल्क्युलेशन. S33 कॅल्क्युलेट करण्याचं पण प्रोसिजर आपल्याला माहिती. तर हे रोटेशन ॲट C means applying unit rotation at C, we can calculate a value of S33. All other coefficients of stiffness are calculated. Then after that we can use either of these two equation to solve the value of or to get the value of unknowns that are delta theta B and theta C. Delta theta B and theta C, these are unknowns. So we can use any of this equation and we can write. So I will use this equation. AD is equal to, this matrix of AD is equal to ADL, this is D, ADL plus matrix of S into matrix of D. तर मग हे असं इक्वेशन आपण लिहून घ्यायचं आणि सॉल्व करायचं. हे फायनल स्टेप झाली. AD2 AD3 इथे येईल ADL1 ADL2 ADL3 प्लस इथे स्टिफनेस S11 S12 S13 S21 S22 S23 S31 S32 S33. तर हे अशा प्रकारे हे मॅट्रिक्स असेल आणि फायनल मॅट्रिक्स डेल्टा थीटा बी अँड थीटा सी. तर हे मॅट्रिक्स सॉल्व केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूज भेटतील. तर तिथं D1 ची व्हॅल्यू भेटेल 7.422 EI अपॉन EI. त्याचं डायरेक्शन हा भेटेल. जर हा डायरेक्शन म्हणजेच आपण अज्युम केलेलं डिस्प्लेसमेंट बरोबर आहे. जर ह्याचं साईन मायनस आलं असतं तर आपण ह्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं, डिस्प्लेसमेंट शो करावी लागली असती. D2 ची व्हॅल्यू 30.39 अपॉन EI इतकी येईल आणि तिचं साईन अँटी क्लॉकवाईज. आणि D3 मायनस 18.343 बाय EI. तर हे अशा प्रकारे व्हॅल्यूज येतील. यावरून तुम्ही बेंडिंग मोमेंट डायग्राम काढू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पोर्टल फ्रेमचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करतो. तर एकदा तुम्ही सर्व स्टेप्स रिवाईज करून घ्या. अशा प्रकारचे आपण आणखीन एक्झाम्पल आपण असाइनमेंट म्हणून सॉल्व करूत आणि ह्या सर्व स्टेप्स आणि फॉर्म्युलेज एकदा रिवाईज करूत. तर याबद्दल काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.